ते बोलू दे राव. मला जेवढं काय प्रोटोकॉल कळतंय. काय आंदोलन केलं काय करा. सन 2025ला भूमपंडा वाशी या ठिकाणी अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. नदीलगतच्या जमिनी वाहून गेल्या, गुरंढोरं जनावरं मेली, शेतीचं तसेच फळबागांचं नुकसान झालं. सरकारनं फार मोठमोठ्या घोषणा केल्या की या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आम्ही पीक विमा असेल, इतर तातडीची मुदत असेल, त्या ठिकाणी वाहून गेलेले पूल असतील, रस्ते असतील, रातोरात आम्ही उभा करू. प्रत्यक्षात अंमलबजावणी दिसून आली नाही. आणि पीक विम्याचा जर बारकाईनं अभ्यास केला, जसं जागजी आणि तेरमध्ये हेक्टरी 24,000 विमा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतो, तोच निकष परत बदलला जातो. इतर तालुक्यामध्ये विशेष म्हणजे ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी कुठं 1,500, 2,000, 2,500 असं मंडळनिहाय शेतकऱ्यांना पीक विमा मिळतोय. मला वाटतं हा जो दुजाभाव आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक कापणीचा जो निकष यांनी लावलेला आहे. आम्हाला सगळ्यात महत्त्वाची माहिती पाहिजे की हे पीक कापणीचे प्रयोग किती ठिकाणी आणि कुठं कुठं झाले, आणि ज्या सॅटेलाईटच्या मॅपिंगद्वारे काही ठिकाणी त्यांनी चाचपणी केली ते देखील कुठं कुठं झाले याची संक्षिप्त माहिती पाहिजे. कायम शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम यांनी केलं आहे. आता लोहाऱ्यामध्ये सुद्धा बघा 47 पैकी 31 गावाला विमा अतिशय अल्प मिळाला आहे. कुठं 1,000, 1,500, कुठं 2,000 रुपये, म्हणजे 3 मंडळ त्या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. एकंदरीत हा जिल्ह्यावर अन्यायच आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये असाही पाऊस कमी असतो, पिकाचं सोयाबीनसारखं पीक येतं की जातं माहिती नाही, आणि शेतकऱ्यांनी भरलेला जो विमा आहे तेवढंच एक शाश्वत उत्पन्न आता मला वाटतं की ते शेतकऱ्यांसाठी आहे. याची सखोल चौकशी व्हावी आणि सरसकट हेक्टरी 24,000 रुपये पीक विमा मिळावा ही आमची महाविकास आघाडीच्या वतीनं मागणी आहे. सगळ्यात महत्त्वाचं राजकीय हस्तक्षेप पण आहे त्याच्यात. जे सत्ताधारी आहेत त्यांच्या मंडळाला कसा मिळतो पीक विमा जास्त, तुम्ही मंडळ तपासा ना. आणि जिथं जिथं विरोधक आहेत किंवा जिथं कुणीच ज्या शेतकऱ्याला वाली नाही त्या ठिकाणी काहीच बघितलं जात नाही. भूमपरंड्याचे आमदार प्रत्यक्षात मतदारसंघात हजरच नाहीत. काय विषय झाला तर फोनवर बोलतात. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करावं लागतं. पीक विम्यासारखा महत्त्वाचा विषय आहे आणि कानाडोळा केला जातो. बोला.